काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या दाव्यानंतर शशिकांत शिंदेंनी संताप व्यक्त केला। काँग्रेसचे नेते गेले काही दिवस अशी वक्तव्य का करतायत? मित्रांची गरज नाही असं काँग्रेसला वाटतंय का? राहुल गांधी महाराष्ट्रात फिरतायत म्हणून दिवस बदलले असं वाटतंय? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला। काँग्रेसच्या अशा वागण्यामुळेच 2014 मध्ये सत्ता गेली असंही ते यावेळी म्हणाले। अशी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांनी समज द्यावी। पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करणं सोपं नाही। सुप्रिया सुळेंबाबत अशी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी काँग्रेसला दिला आहे। शेवटी आम्ही सुद्धा आजपर्यंत महाविकास आघाडी म्हणून कुठल्याही प्रकारची आमच्या मित्र पक्षाला अडचणीत येईल असं कुठल्याही प्रकारचं विधान किंवा अशा प्रकारचे कुठलाही निर्णय घेतलेला नाही। परंतु आज जर ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून कदाचित त्यांना असं वाटलं असेल की राहुल गांधी आता महाराष्ट्रात फिरल्यानंतर वातावरण पूर्ण आपलं होईल, कोणाच्या मित्राची गरज नाही वगैरे, एकदा त्यांनी जर स्पष्ट सांगावं मला वाटतं। हे आम्ही फक्त मित्रांना डॅमेज करायचा 2014ला ह्यामुळे सत्ता गेली ह्या लोकांच्या असल्या वागण्यामुळे। मला वाटतं की शेवटी त्यांनी ही भूमिका आता स्पष्ट करावी। काँग्रेसच्या लोकांनी तर त्यांना समज द्यावा की आपल्या मित्र पक्षावर टीका करू नये। सुप्रियाताई केंद्रामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबरोबर समन्वय साधायचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो, ठेवलेला आहे। पण अशा प्रकारे जर बोलत असेल तर मला उलटा प्रश्न आहे की आम्ही स्वतःच्या स्वार्थी राजकारणाचा प्रयत्न करणारे आपण किती आहात? आपण जिल्ह्यामध्ये कोणाशी निवडणुकीच्या संदर्भातून तडजोड करता, कोणाकोणाला त्याप्रमाणे हे करून घेतात याची चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू आहे। आम्ही त्याच्यावर कधी भाष्य केलं नाही आणि जर तुमची तशी असेल तर वैयक्तिक सुद्धा आम्ही तशी चर्चा करायला तयार आहोत।